12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल। राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज। सर्व राजकीय पक्षांच्या निकालाकडे आता नजरा। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतमोजणी। जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी आज मतमोजणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी। बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात ही मतमोजणीची तयारी संपूर्ण। तर बारामतीमधील 6 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी मतमोजणी होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी। जिल्हा परिषदेच्या 63 तर पंचायत समितीच्या 126 जागांसाठी मतमोजणी होणार। धाराशिवमध्ये आज जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी मतमोजणी। खासदार ओमराजे निंबाळकर, राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह इतर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज मतमोजणी। शासकीय गोदाम परिसरात मतमोजणीची तयारी तर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या पंचायत आणि पंचायत समितीच्या 100 गणांसाठी मतमोजणी। सिंधुदुर्गात नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला। पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक। भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाचे उमेदवार, तर अजितदादांच्या जाण्यामुळे महापौर उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही। भाजप गटनेते गणेश बिडकर यांची माहिती। चंद्रपुरात भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, तर 1.25 वर्ष महापौर पद आणि 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद तसंच उपमहापौर पद सुद्धा देण्याची ऑफर। या संदर्भातली चर्चा सुरू। शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार अशी सूत्रांची माहिती। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर एकाच मंचावर। चंद्रपूर मनपा सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू असताना दोघे नेते एकाच मंचावर। मुनगंटीवार आणि धानोरकर एकाच मंचावर असल्यानं राजकारणात तर्कवितर्क। महापौर निवडीसाठी काँग्रेस आणि भाजप आमने सामने। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं बोलणं आमच्या समोरच झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा। दोन्ही राष्ट्रवादींसंदर्भात निर्णय घेण्यास शरद पवार सक्षम। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न। जयंत पाटलांचंही अजितदादांसोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक। उद्योगमंत्री उदय सामंतांची या संदर्भात प्रतिक्रिया। बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर पक्षाचे नेते बारामतीमध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा असल्याचंही शिरसाटांचं विधान। विलिनीकरणावरील सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, रुपाली पाटील यांचं वक्तव्य। तर दादा विलिनीकरणासंदर्भात सयाजी शिंदे यांच्याशी बोलले असतील। सयाजी शिंदेंच्या वक्तव्यावर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघातावरून बजरंग सोनवणेंकडून आणखी एक शंका उपस्थित। विमान अपघातावेळी अजित पवारांसोबत पीए का नव्हते? अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी। विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान, तर संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय, तर इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर परिषदेच्या कामकाजात ठाकरेंनी सहभाग घ्यावा, दरेकरांचा टोला। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची काँग्रेसवर टीका। एकत्र लढून काही होत नाही तर स्वबळावर लढून काय होणार? प्रवीण दरेकरांची टीका। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना। समाजकंटकांनी पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला। तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातल्या तेल्लापूर या गावातली ही घटना। तेलंगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक विचारांवर हल्ला। दोषींवर कठोर कारवाई करा। मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी। हा केवळ महात्मा ज्योतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे। आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत टीका। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतर सुद्धा कार्य सुरूच राहणार। मोहन भागवतांकडून स्पष्ट। तर भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन। मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा किंवा खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत। सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे संतापले। चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांची उपस्थिती लाभली ही
चांगली गोष्ट, सकाळी उठून काही ना काही बोलायचं असतं. श्रीकांत शिंदेंची राऊतांच्या वक्तव्यावर टीका. संजय राऊत यांना काम उरलेलं नसल्यानं ते उठसूट टीका करत सुटलेत. त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. संजय राऊतांच्या आरएसएस वरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसले यांची टीका. सलमान खान यांना पहिल्या रांगेत बसवलं तर मंत्री असून सुद्धा नितेश राणे यांना मागे बसवलं. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे हे आरएसएसनं दाखवून दिलं. शरद कोळी यांची नितेश राणेंवर टीका. नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांवर सकल ओबीसी महामोर्चाची बैठक. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटना 23 मार्चला दिल्लीमध्ये देशव्यापी आंदोलन करणार. केंद्र सरकारच्या राजपत्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा उल्लेख नसल्यानं ओबीसी समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट. सीटीईटी परीक्षा केंद्रावर महिलांना दागिने काढायला लावले. छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार दागिने काढून या असा उल्लेख हॉल तिकिटावर नाही. नातेवाईकांकडून आक्षेप. मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी. अंबादास दानवेंची मागणी. संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढून ठेवायला लावल्यानं महिला विद्यार्थी आक्रमक. मंगळसूत्र घालून पेपर द्यायचा नाही असं कुठल्याही कायद्यात नाही. मंगळसूत्र काढून पेपर द्यायला लावत असणाऱ्यांवर कारवाई करू. मंत्री उदय सामंतांचं आश्वासन. सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा. ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावर कोणतंही मतदान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती. तर ईव्हीएम ताब्यात घेऊन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं तर अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर आढळल्याच्या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार. राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. बांगलादेशी मुक्त मुंबई करू. मुंबईचा रंग भगवाच राहील. ऋतू तावडेंचं वक्तव्य. तर बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातात नाही. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे. राऊतांचा टोला. मुंबईतील मालाडमधून अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. आरोपींकडून बांगलादेशी नागरिकांशी या ठिकाणी नागरिकत्वाशी संबंधित महत्वाची माहिती सुद्धा जप्त. बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर नवनाथ बन यांचा पलटवार. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. तर सुप्यामध्ये काही लोक उद्योगांना त्रास देतात. मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपवून घेणार नाही. फडणवीसांचा इशारा. देशात सर्वात मोठा जीडीपी जैन समाज तयार करतो. जैन समाज मोठ्या प्रमाणात दान देखील करतो. जिथे जैन समाज असतो तिथे पैशांची कमतरता नसते. मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य. नाशिकमध्ये ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. दावोसवरून 13,000 कोटींची गुंतवणूक नाशिकसाठी आणली. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यामध्ये हात मागावर विणले पैठणीचे वस्त्र. तर स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित. देवेंद्र फडणवीस राज्याचे विकास पुरुष आहेत. फडणवीसांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिवेंद्रराजे भोसलेंकडून कौतुक. देशातील सर्वात चांगली मेट्रो आपल्या नागपुरात. नागपुरातील प्रत्येक रिंग रोडवर आणि बुटीबोरी समोर जाण्यासाठी मेट्रो बनवणार. नागपुरातील भाषणात नितीन गडकरींची प्रतिक्रिया. राज्यातील सरकारला भीक मागण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आता पैसे मोजावे लागणार. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. नवी मुंबईच्या सीवूड धारावीमध्ये खासदार आपल्या दायू हा उपक्रम संपन्न. तर सिडको अंतर्गत येणाऱ्या सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकासाअंतर्गत प्रश्न नागरिकांकडून मांडण्यात आले. दरम्यान खासदार नरेश म्हस्केंनी नागरिकांच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिद्धिविनायक मंदिरात महिलांकडून आरती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, शीतल म्हात्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथे उपस्थिती. देवखेळ ही मराठी वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात. कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेबसिरीज असेल तर समर्थन नाही. आक्षेपार्ह सीन काढण्याच्या निर्मात्यांनी शब्द दिला होता. मंत्री उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय. शहरातील चिकलठाणा या परिसरात एका लग्न समारंभात दोघांची भेट झाली. संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटदारात या ठिकाणी कंत्राटात 20 कोटींची थकबाकी वसूल न करता नव्या ठेकेदाराची निवड प्रक्रिया सुरू असल्याचा दानवेंचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती. तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रोहिणी खडसेंच्या स्वाक्षरीनं नियुक्तीपत्र जारी. बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं दुर्मिळ या ठिकाणी दर्शन. दरम्यान
या ठिकाणी अजितदादांचे लहानपणीचे फोटो, शरद पवारांसोबत राजकारणात सक्रिय होतानाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. प्रयागराज संगमात अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन. जय पवार यांनी अजितदादांच्या अस्थींचं प्रयागराज संगमामध्ये विसर्जन केलं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या अस्थिकलश यात्रेचा प्रयागराजमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत समारोप. उद्यापासून 12वी बोर्डाच्या परीक्षा. कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा. राज्य मंडळाचे निर्देश. परीक्षा पे चर्चा याचा दुसरा भाग आज प्रसारित होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थ्यांशी चर्चा झाली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची ते उत्तरं देणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवाराच्या विजयाचं बॅनर. भोरमधील पंचायत समितीचे भाजप उमेदवार ज्ञानेश्वर पांगरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावल्यानं चर्चा. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. दरवर्षी लाखो भाविकांची या यात्रोत्सवाला गर्दी होत असते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था. पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका. तर पश्चिम रेल्वेकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 172 कोटी रुपयांचा विक्रमी दंड ही वसूल. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपवलेली असताना सुद्धा ती टाळणं पोलिसांना महागात पडणार. कामचुकार पोलिसांचं निलंबन यापुढे अटळ. 8 पोलीस निलंबित तर 2 बडतर्फ आणि 22 जणांचं निलंबन कायम. पोलीस आयुक्त देवेन भारती यांची कारवाई. मुंबई पालिकेची पहिली महासभा ही 16 फेब्रुवारीला. तर विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीकडे यामध्ये लक्ष. 20 फेब्रुवारीला स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची नेमणूक होणार. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती. तर कारशेड विना मेट्रो 5 चालवण्याच्या MMRDA कडून हालचाली सुरू. मेट्रो 5 मार्गिका 24 किलोमीटरची असून या मार्गावर 17 स्थानकांचा समावेश. ठाण्यातील ढोकाळी या परिसरात एका इमारतीच्या लिफ्टमध्ये 2 मुलं अडकली होती. सोसायटीचे सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांनी ही लिफ्ट तोडून या मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. ठाण्यामध्ये क्रीडा महोत्सवात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन. म्हाडाच्या पुणे विभागातील घरांची उद्या सोडत. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीमध्ये 4186 घरांची सोडत उद्या संगणकीय पद्धतीनं काढली जाणार. पीएमपी उत्पन्नात 98 कोटींची वाढ. मात्र तिकीट दरवाढीमुळे प्रवासी 9 लाखांनी घटले. 2025 मध्ये तिकीट विक्रीतनं पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं. पुण्यामध्ये रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके. किमान तापमानात घट तर या ठिकाणी तापमानात कमाल वाढ. सलग 3ऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते 1 अंशानं घट झाल्यानं शहरासह जिल्ह्यातील थंडी वाढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकटा इसारवाडी या मार्गावर भीषण अपघात. भरधाव वेगाने येणारा कंटेनर आणि आयशर ट्रकची जोरदार धडक. अपघातात 2ही वाहन चालकांचा मृत्यू. अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये हज यात्रेकरूंची तपासणी दरवर्षीप्रमाणेच करावी. आमदार नमिता मुंदडा यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी. बीडच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दर्शनबारी मंडपाचं काम रखडलं. महाशिवरात्रीला सुद्धा मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवरच लागणार भाविकांच्या रांगा. काम रखडल्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त. जळगावात सोन्याचे दर 4300 तर चांदीच्या दरात 43,000ची घसरण. सोनं प्रतितोळा 1,54,000 तर चांदीसाठी प्रतिकिलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेचं जंगी स्वागत. वसईच्या होम ग्राउंडवर आयुष म्हात्रेची भव्य रॅली काढण्यात आली. गडचिरोलीमध्ये 1111 किलोच्या नाचणीचा शिरा तयार करण्याचा विक्रम. तर नाचणी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सवात नाचणीचा शिरा तयार करण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला. गेल्या 3 वर्षात 68,000 तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे निर्देश. संभाजीनगरच्या गंगापूर शहरामध्ये 2 उमेदवारांमध्ये पोलिसांसमोरच हाणामारी. शिंदेचे शिवसेनेचे दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार मुंदडा यांच्यामध्ये वाद. जिल्हा परिषद आणि निवडणुकीवरून हाणामारी झाल्याची माहिती. पैठण तालुक्यातील पाचोड मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याचं प्रकरण. जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन. मतदान केंद्र प्रमुख, मतदार अधिकारी आणि एका होमगार्डवर ही कारवाई. यवतमाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक. पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप. कठोरात कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी.